वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावर आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न परीक्षेच्या 17 दिवस अगोदर या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. मित्रांनो, कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाईल, संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न एकत्रित केलेले आहेत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ क्रमांक 27 आपण आज पाहत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी 26 व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या शरीरोपयोगी रासायनिक स्त्रावांना काय म्हणतात? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि उत्तर असणार आहे हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरक. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 2, दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अर्भकाची लिंग निश्चिती केव्हा होते? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, नॉलेजवर आधारित हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा, पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे की गर्भधारणेच्या वेळी अर्भकाची लिंग निश्चिती होते, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की तीव्र तार्किकता वयाच्या डॅश डॅश कालावधीत विकसित होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की तीव्र तार्किकता कोणत्या वयात विकसित होते? तर हे बघा, जे ऑप्शन 3 असेल 13 ते 19 वर्ष, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की किशोर अवस्था वयाच्या 13 ते 19 हा काळ म्हणजेच किशोर अवस्था होय. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या बाल विकास सिद्धांतानुसार या वयात मुले अमूर्त विचार प्रणालीमध्ये प्रवेश करतात, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की ताण व तणाव ही विकासाच्या डॅश डॅश अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की ताण व तणाव हे कुमार अवस्थेची वैशिष्ट्ये आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, 5वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मर्मदृष्टीने अध्ययन करण्याची क्षमता बालकाला खऱ्या अर्थाने कोणत्या अवस्थेत प्राप्त होते? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, शेषावस्था, प्रौढ अवस्था, कुमार अवस्था किंवा बाल्य अवस्था. तर हे बघा, मर्मदृष्टीने अध्ययन करण्याची क्षमता म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, कुमार अवस्थेत विकसित होते, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे, कारण की जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की या अवस्थेत मुलांची बुद्धी प्रगल्भ होते, त्यांच्यामध्ये अमूर्त विचार, कार्यकारण भाव शोधणे आणि समस्येचे संपूर्ण आकलन करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित होते. त्यामुळे बालक खऱ्या अर्थाने या अवस्थेत मर्मदृष्टी, अंतर्दृष्टीने अध्ययन करण्यास सक्षम बनते, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. पुढे एक व्याख्या दिलेली आहे की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व,
आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि नॉर्मल NN म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 म्हणजे स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बघा या ठिकाणी म्हणजे फक्त 2च विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर राहणार आहे. प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाला अनुरूप आहेत? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कोणते 2 विधान बरोबर आहे? तर बघा, शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात. ओके. ऑप्शन 2 दिलेला आहे की बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात. ऑप्शन 3 आहे की सज्जनाचा सहवास लाभला की वाईट गोष्टीची तीव्रता कमी होते. आणि ऑप्शन 4 आहे की एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. आता या ठिकाणी आवड निवड या अंगाला अनुरूप कोणते विधान आहे? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. तर बघा, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. बो आणि डो बरोबर आहे. आता हे बघा, स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेलं आहे की हा प्रश्न बालमानसशास्त्रातील व्यक्तिभेद या संकल्पनेमधील आवड निवड या घटकावर आधारित आहे. व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात हे स्पष्ट करणारी उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, जे दोन्ही विधाने आहे ते या ठिकाणी दिलेली आहे की तुम्ही पाहू शकतात की बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच म्हणजे टीव्ही सेट्स खपतात. वेगवेगळ्या लोकांची आवड, ब्रँडची निवड आणि आर्थिक क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या आवडीनुसार ग्राहक वेगवेगळ्या कंपन्यांचे दूरदर्शन संच खरेदी करतात. हे थेट व्यक्तीच्या विविध आवडीनिवडी दर्शविते. आणि जे दुसरे विधान आहे म्हणजे विधान नंबर 2, एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाची आवडी सारखी नसते. कोणाला शास्त्रीय संगीत आवडतो, कोणाला सुगम संगीत तर कोणाला पॉप संगीत आवडते. त्यामुळे बाजारात केवळ एकाच गायकाच्या ध्वनिफिती चालत नाहीत तर विविध गायकांच्या ध्वनिफिती विकल्या जातात. हे देखील आवड निवडीतील भिन्नता स्पष्ट करते. म्हणजे ऑप्शन जे सी असेल म्हणजे पर्याय बो आणि डो आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आता प्रश्न क्रमांक 8 बघा. 8वा जे प्रश्न आहे की अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करीत नाही? हे बघा, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न काय आहे की कोणते विधान समर्थन करत नाही. म्हणजे एक विधान या ठिकाणी अयोग्य राहणार आहे आणि ते अयोग्य विधान कोणते? तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. हा या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. बाकीचे जे 3 विधान दिलेले आहे की अध्ययनार्थाला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. बरोबर आहे. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान अभिरुची निर्माण करण्यास होतो. बरोबर आहे. आणि विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्याचे अवधान शिक्षकाकडे खेचले जातात. म्हणजे बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे एक असणार आहे ते या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न सुद्धा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन सुद्धा तुम्ही पाहू शकतात म्हणजे किती विधाने बरोबर आहे. ओके. तर हे बघा, प्रश्न काय विचारलेला आहे प्रश्न तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, आत्मविश्वास प्रशिक्षण बरोबर आहे. मानसिक तणाव व कपातीकरण म्हणजे पर्याय 2 सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन जे 3 दिलेला आहे की निसंवेदनीकरण सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. परंतु समूह अन्वेषण यात समाविष्ट होत नाही. म्हणजे ऑप्शन जे अ ब क दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे. उत्तर म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे, अ ब क. आता या संदर्भात काही माहिती. ओके. पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न आलेला आहे. ओके. पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. आता या ठिकाणी किती विधाने बरोबर आहे कारण स्टेटमेंट टाईप प्रश्न जास्त विचारले जातात. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर हे बघा, कोणत्या गोष्टीचा समावेश होतो अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे की मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येते. म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर आहे. शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. चुकीचा दिलेला
दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन 2 या ठिकाणी अयोग्य राहणार आहे. आणि ऑप्शन 3 अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो, म्हणजे ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. तर फक्त अ आणि क म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता जे दुसरे विधान आहे, दुसरे विधान अयोग्य असण्याचे कारण काय, तर हे बघा, शक्तिवादी उपपत्ती ही संपूर्णपणे मानसिक शक्तीच्या विकासावर आणि कसरतीवर भर देते, शारीरिक शक्तीच्या नाही, त्यामुळे हे विधान चुकीचे राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न आहे की शेष अवस्थेतील बालकाच्या मानसिक विकासाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, म्हणजे निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी 3 विधाने जे आहे ते बरोबर दिलेली आहे आणि फक्त एकच विधान चुकीचं राहणार आहे. तर हे बघा, कल्पना विश्वास मुले अधिक रमतात, म्हणजे पहिले विधान शेष अवस्थेची वैशिष्ट्य असणार आहे. अवबोधाची सुरुवात होते, बरोबर आहे. तर्क अनुमान बालक करू लागतात, तर हे बघा, या वयात बालक तर्क व अनुमान करू शकत नाही. बालक प्रश्न विचारू लागतात, म्हणजे ऑप्शन डो सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की बाल केंद्रित शिक्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणता नाही, तर हे बघा, बाल केंद्रित शिक्षणाचा सिद्धांत म्हणजे जीवन उपयोगिता, प्रेरणा आणि स्वयशिक्षण. परंतु उपदेशपरता या ठिकाणी बाल विकेंद्रित शिक्षणाचा सिद्धांत नाही, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आणि परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण सुपरफास्टपणे या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 13 आहे की अध्ययन विषयक उपपत्तीचे सहचार्यवादी उपपत्ती व समिष्टवादी उपपत्ती अशा 2 गटात वर्गीकरण कोणी केले. मोस्ट इम्पॉर्टंट आणि नवीन प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, एम आय बिग्गे, कर्ट लेविन, जीन पियाजे किंवा ले वायगोस्की, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, सहचार्यवादी उपपत्ती आणि समिष्टवादी उपपत्ती असे 2 गट बिग्गे यांनी केले, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती उपयुक्त ठरते. हा 1 लाइनर प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, प्रयत्न प्रमाद पद्धती, साधक अभिसंधान पद्धती, मर्मदृष्टी अध्ययन किंवा अभिजात अभिसंधान पद्धती. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि मर्मदृष्टी अध्ययन बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की मर्मदृष्टी अध्ययन या पद्धतीमध्ये व्यक्ती गुंतागुंतीच्या परिस्थितीचे किंवा समस्येचे केवळ तुकड्या तुकड्यात निरीक्षण न करता समग्र आकलन करते. समस्येतील विविध घटकांचे परस्पर संबंध लक्षात आल्यावर अचानक समस्येचे मर्म समजते आणि अचूक मार्ग सापडतो. कोहलरने चिंपांजीवर सुलतानवर केलेले प्रयोग याच पद्धतीचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की विशिष्ट कौशल्य संपादन करताना बालकाने केलेले अध्ययन, प्रयत्न व प्रगती ही ज्या आलेखाद्वारे दर्शविली जाते त्यास काय म्हणतात. हा सुद्धा एक 1 लाइनर प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. अध्ययन वक्र आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे सर आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांच्या खालीलपैकी कोणता गट योग्य आहे. अशा प्रकारे स्किल बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, प्रेरणा,
विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती या ठिकाणी योग्य गट असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा, कृतीद्वारे विविध विषय हाताळणे म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. ऑप्शन 2 केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे बरोबर आहे. अध्ययनार्थ्याच्या म्हणणे ऐकून घेणे बरोबर आहे आणि अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क, ड चारही विधाने या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे सर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी किती विधाने बरोबर आहे तर हे बघा, कुमार अवस्थेत कुमार कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला विधाने दिलेली आहे की शारीरिक बदल झपाट्याने होतात म्हणजे पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे. त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते बरोबर आहे. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची क्षमता असते बरोबर आहे. आणि अस्थिरता निर्माण होते हा सुद्धा बरोबर ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे चारही विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे म्हणजे 3 विधाने बरोबर असणार आहे. तर बघा, अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाही बरोबर आहे. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्धासारखे असतात बरोबर आहे. आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहभावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते बरोबर आहे. आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे सर 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही. तर हे बघा, ब्रुनर, गगने आणि लेविन यांचा जे समावेश आहे मित्रांनो ते ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये होतो, परंतु ग्रंथी म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे यांचा समावेश होत नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 परीक्षेला फक्त 16 दिवस बाकी आहे मित्रांनो. आणि अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. कारण पेपर 1 आणि पेपर 2 साठी सिलेबस जरी सेम असला तरी डिफिकल्टी लेवल यामध्ये फरक असतो. काठिण्य पातळी लक्षात ठेवून, डिफिकल्टी लेवल लक्षात ठेवून आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे भाग करून वेगवेगळी प्रश्नसंच प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. पेपर 1 मध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित एकूण 5 विषय अवेलेबल आहे. 499 मध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका दिली जाईल पेपर 1 साठी. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नसंच दिले जाईल विथ आन्सर की. आणि पेपर 2 मध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पेपर 2 साठी तुम्हाला 399 मध्ये 40 प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर 699 मध्ये तुम्हाला हा कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. परीक्षेला फक्त 16-17 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी बेस्ट आणि सिलेक्टेड अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये अपडेट प्रश्नपत्रिकामध्ये ऍड केलेले आहे. तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. कमीत कमी हे करून परीक्षेला जा म्हणजे तुम्हाला 100% फायदा मिळणार आहे मित्रांनो. कारण काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये अशाचे असे पाहायला मिळणार आहे. तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे PDF अपडेट क्वेश्चन सेट महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी उपलब्ध करून दिले जाईल. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. कमीत कमी हे करून तुम्ही परीक्षेला जा म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे, याचा लाभ मिळणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 21. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा.
व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की B.F. स्किनरने खालीलपैकी कोणते अध्ययन विषयक तत्व सुचवले नाही? तर हे बघा, अध्ययन विषयक तत्व सुचवले नाही तर अध्ययनकर्त्याच्या बोधात्मक कार्यनीती विचार घेणे या ठिकाणी आपला राईट आन्सर असणार आहे. कारण हे जे विधान आहे ते स्किनर यांचे नाही किंवा हे तत्व जे आहे ते स्किनर यांचे नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की सिग्मंड फ्राईड व्यक्तिमत्व सिग्मंड फ्राईडच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे डॅश डॅश घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो. तर हे बघा, बोधात्मा हा घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल बरोबर उत्तर राहणार आहे. मानसिक वयाची संकल्पना ऑल्फ्रेड बीने यांनी डॅश डॅशमध्ये मांडली. तर हे बघा, 1908 मध्ये मानसिक वयाची संकल्पना ऑल्फ्रेड बीने यांनी मांडली. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण बघा, टेक्स्ट बुक वरून आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे मित्रांनो की ऑल्फ्रेड बीने आणि त्यांचे सहकारी सायमन यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी 1905 मध्ये तयार केली होती. तुमचा काहींचं उत्तर असेल 1905 बरोबर आहे, परंतु त्या मूळ चाचणीमध्ये मानसिक वय ही संकल्पना समाविष्ट न होती. जेव्हा 1908 मध्ये या चाचणीची पहिली सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा बीने यांनी बालकाच्या बौद्धिक पातळीचे अचूक मापन करण्यासाठी मानसिक वय म्हणजे मेंटल एज ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना अधिकृतपणे जगासमोर मांडली. म्हणजे उत्तर काय असणार आहे तर 1908 आपला बरोबर राहणार आहे. 1908 आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. स्टेनबर्ग बुद्धिमत्तेच्या खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला? तर हे बघा, स्टेनबर्ग यांनी जे सिद्धांत मांडलेला आहे ते आहे स्फटिकमय त्रिकूट सिद्धांत. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा खालीलपैकी कोणता घटक जैविक घटक नाही? तर हे बघा, कुटुंबे हा जैविक घटक नाही. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण पाहत आहोत. पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर हे बघा, आता या ठिकाणी आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे मित्रांनो. म्हणजे पहिला जे असणार आहे तर ऑप्शन एक, वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. ओके, ऑप्शन एक. आता चारही विधानामध्ये अ दिलेला आहे. ओके, चारही विधानामध्ये अ दिलेला आहे. आणि त्यानंतर असणार आहे गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला झाला दुसरा विधान. ओके, आता ऑप्शन 3 कुठे कुठे दिलेला आहे? अ को म्हणजे आपला ऑप्शन 4 आणि ऑप्शन 3 या ठिकाणी कट झालेला आहे. ओके, आता त्यानंतर आहे गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे. म्हणजे थर्ड पॉईंट जे आहे ते गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे. तर बो या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे हे कट झाला. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आता या ठिकाणी सुद्धा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न दिलेला आहे. बघा, स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे. आपण प्रश्न वाचून घ्या की खालील मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी हे 3 विधाने बरोबर आहे. परंतु या ठिकाणी व्यक्तिमत्व प्रश्नावली याचा समावेश होत नाही. म्हणजे अ, ब आणि ड हे विधान या ठिकाणी बरोबर राहणार आहे. अ, ब आणि ड. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता व्यक्तिमत्व प्रश्नावली म्हणजे काय? तर बघा, प्रश्नावली हे स्व आवृत्ती किंवा पुच्छतंत्रांचे साधन आहे. यामध्ये विद्यार्थ्याला स्वतः प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. शिक्षक त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करून गुण देत नाही. त्यामुळे हे निरीक्षण तंत्रात येत नाही. प्रश्न क्रमांक 28 व प्रश्न. पुढचा जे प्रश्न आहे की शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, कवी हे साधारणपणे डॅश डॅश असतात. बहिर्मुखी, अंतर्मुखी, उभयमुखी किंवा स्थूल अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे अंतर्मुखी आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. अंतर्मुखी व्यक्तीचे लक्ष प्रामुख्याने त्याच्या स्वतःच्या आंतरिक विचारांवर, भावनांवर आणि कल्पनाशक्तीवर केंद्रित असते. शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि कवी हे
तासनतास एकांत राहून सखोल विचार करून नवीन शोध लावतात किंवा कविता व तत्वज्ञान रचतात, त्यांना बाह्य जगातील गर्दीपेक्षा स्वतःच्या विचारांच्या जगात रमणे अधिक आवडते, म्हणून ते साधारणपणे अंतर्मुखी असतात. पुढचा प्रश्न आहे की अब्राहम मस्लोने व्यक्तिमत्वाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून केलेला आहे? तर हे बघा, मानवतावादी दृष्टिकोन बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे, कारण की अब्राहम मस्लो आणि कार्ल रॉजर्स हे मानवतावादी मानसशास्त्राचे मुख्य प्रणेते मानले जातात. मस्लो यांनी मानवाच्या सकारात्मक बाजूवर, त्यांच्या आत्मवास्तविकीकरणाच्या क्षमतेवर आणि आंतरिक गरजांवर भर दिला. त्यांनी मांडलेल्या गरजांची श्रेणीबद्ध उपपत्ती ही मानवतावादी दृष्टिकोनाचाच एक भाग आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा जे प्रश्न आहे की व्यक्ती स्वतःच्या भावना, वासना इतरांसमोर व्यक्त न करता मनात ठेवते, यास डॅश डॅश असे म्हणतात. संरक्षण यंत्रणेसंदर्भात हा प्रश्न आहे. प्रेक्षेपण, उदात्तीकरण, दिवा स्वप्न किंवा दमन? तर हे बघा, दमन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे मित्रांनो, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे आपण महत्त्वपूर्ण 30 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि महाटेट 2026 साठी अपडेट नोट्स अवेलेबल आहे मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो. 399 रुपये प्राइस आहे आणि लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे, कारण हे नोट्स जसे आहे मित्रांनो तुम्ही 16-17 दिवसामध्ये सुद्धा वाचन पूर्ण करू शकतात, कारण शॉर्ट्स आहे, बेस्ट आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. परचेस केल्यावर झेरॉक्स करा आणि अभ्यास करा मित्रांनो, म्हणजे 16-17 दिवसात तुम्ही हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात, कारण इतके शॉर्ट्स आणि बेस्ट आणि क्वालिटी नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.